तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग छोटा असणार आहे, पण कसा शूट होईल, काय शूट कसं होईल, काय सांगता येत नाही. लेकिन जेवढं पण करेन तेवढं तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि ब्लॉग नक्की पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपण आज चाललोय मुकेश फॅमिली यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन करायला. तर मित्रांनो, त्यांचं आणि आपलं रिलेशन खूपच क्लोज आहे. माझे पप्पा गेली 40 वर्ष त्यांच्यासोबत आहेत, त्यांचे मॅनेजर म्हणून काम करतात. तर मित्रांनो, आवर्जून बोलवलं त्यांनी आम्हाला ह्या वर्षी, पण दरवर्षी बोलवतात, पण गेल्या वर्षी आम्हाला काय वेळ नाही मिळाला, जास्तच काम होतं, त्याच्यामुळे मला जाता नाही आलं. यावर्षी आम्ही गेलो वेळ काढून. आणि मित्रांनो, माझा भाचा रिदान, त्याला पण बोलवलं होतं त्यांनी, तर आम्ही सगळेजण गेलो होतो. तुम्ही ब्लॉगमध्ये पूर्ण बघा. आणि नील नितीन मुकेश आणि नमन मुकेश हे खूपच क्लोज आहेत आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो मुकेश फॅमिलीचे. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला आयुष्यभर आणि अजून पण करत आहेत आणि पुढे पण करत राहतील. आणि तसंच आम्ही एकत्र राहू. एकदम क्लोज रिलेशन आहे आमचं. त्यामुळे ते आम्हाला बोलवतात दरवर्षी, प्रत्येक गोष्टीत आम्हाला सामील करतात त्यांच्या. आणि ते लोक एवढे क्लोज का आहेत? कारण माझ्या पप्पाने पण तेवढी मेहनत केली त्यांच्यासाठी, त्यांचं मन जिंकलंय. 40 वर्ष काम केलं आणि अजून पण पुढे करत राहतील. जास्त जातात पप्पा आता माझे, कधीतरी जातात, पण त्यांना पाहिजेच, पप्पा त्यांना पाहिजेच. गणपतीला 10 दिवस कंटिन्यू त्यांना पप्पा लागतातच तिकडे. एवढं वर्षाचं जर रिलेशन त्यांचं बनलं आहे, बॉन्डिंग बनली आहे, तर मग त्यांच्याशिवाय, पप्पांशिवाय त्यांना म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणजे पप्पांची साथ त्यांना लागतेच, असा विषय आहे मेन. म्हणजे पप्पांनी पण एवढं केलं आहे, त्याच्यामुळे एवढं आम्ही क्लोज आहे. मित्रांनो, ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू थोड्या वेळाने आपण स्पॉटवरती. पप्पा आले घ्यायला. एवढा खतरनाक मोठा टॉवर आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता, लक्झरियस लाईफ आहे, खतरनाक. इथे घर घेणं, खायचं काम तर आहेच नाही, पॉस काय आता असू दे, जबरदस्त. तर मित्रांनो, अशा प्रकारे ब्लॉग चालू केला आहे आणि हा असेल छोटासा मिनी ब्लॉग. तर आपण आलेलो आहे नितीन मुकेश यांच्या घरी, म्हणजे जातोय आता. तर मित्रांनो, लक्ष असू द्या, आपण भेटूया थोड्या वेळाने. पप्पा घ्यायला आलेत, बघू शकता तुम्ही आम्हाला. पप्पा घ्यायला आलेले आहेत आणि आपला बबडी पण आहे आमच्यावर बराच. खास त्यांनी बोलून घेतला ह्याला, बबडीला. स्पेशल गेस्ट आहे आज आमचा बबडू. आणि सोनू लगेच जाऊन एका दिवसात विसरून जातो. दिसतो ना बरोबर मी? तर बघूया कसं होतंय, काय होतंय, शूट करता येते नाही काय, बघूया आपण कसं होतंय. आता चाललो वरती त्यांच्या घराजवळ, 30व्या फ्लोअरवरती त्याचं घर आहे. मुकेश फॅमिली आहे. आपण 30व्या. हां, त्यांच्या 30 वर कसं जायचं? 30 धावायचं. बाबडी झोप आली वाटतं बाबूला, झोप आली आहे. झोप आली काय?
इन्व्हाइट होतो आपण त्यांच्या घरी, बघू शकता तुम्ही. I'm leaving in a minute right now. 7:50. Yeah, they've asked me to reach there by 7:30, 7:40. Yeah, is it okay? But Neha. Part 2. मस्त गावली व्हिडिओ मध्ये मुकेश फॅमिलीच्या घरचा टॅरेस असा आहे. पूर्ण घराला खिडकी, इथपासून फुल एंड पर्यंत खिडकीच आहे आणि जबरदस्त असं आहे. बघू शकता तुम्ही. वर्ल्ड 1 टॉवर आहे नॉर्थ मध्ये. लोढा XYZ. कोणी दिसू नका मला प्लीज, साईड प्लीज. इथे तरी ये. तुला मेस्मराइज झालायस का? काय बोलतच नाही. जबरदस्त फिलिंग आहे, जबरदस्त. नाही बोलला तरी एवढा आनंद होतोय ना, काय सांगू. मजा आली. गणपती बाप्पाचं दर्शन झालं मुकेश फॅमिलीच्या घरचं. तर मित्रांनो, गेल्या वर्षी येणार होतो पण गेल्या वर्षी थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे नाही येऊ शकलो. यावर्षी ते कम्प्लीट झालं गेल्या वर्षीचं आणि पद्धतशीर मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतो. खूप नाश्ता वगैरे सर्व दिलं आहे आम्हाला, खूप मजा आली. गिफ्ट पण दिलं आहे. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. छोटासा मिनी ब्लॉग होईल पण नक्की पूर्ण बघा. या वर्षी सुमिता आणि तेजस 2 नाही आहे, 3 आहे. तर मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. छोटासा ब्लॉग बनवला आहे पण काय एक्सपिरियन्स होता, फुल मजा आली. हे जे घर होतं ना, नवीन घर ते राहतात आता तिकडे वर्ल्ड 1 टॉवरमध्ये, ते तिथे पहिल्यांदाच गेलो होतो मी. ह्याच्या आधी गेलो होतो पण ते काय 5-10 मिनटं बसलेलो फक्त, पण बाकी प्रॉपर बघितलं मी आजच. तर मित्रांनो, मजा आली. मस्त गिफ्ट मिळालेत, स्वीट्स पण खायला भरपूर दिले, नाश्ता पण मजबूत खायला. खूपच हंबल आहे त्यांचं, खूप भारी आहे ते. आमच्याबरोबर तर एकदम फॅमिली, म्हणजे त्यांच्या घरातलेच बोलत होते स्वतः, अरे आपणही घर आहे क्यों ऐसा
मतलब आपण कसं गेल्या वेळी थोडंसं नाही का असं वेगळं वाटतं ना, तर मग आम्हाला बोलत होते बसा बिंदास, आपलं एकदम घरच्यांसारखं. ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा, लय भारी दिवस गेला, मजा आली, लेट झाला आहे मजबूत. तर आम्ही सुटतो आता, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.